आता आपण थेट मार्कडवाडीमध्ये जाणार आहोत। तिथे ईव्हीएम वरनं जे आंदोलन झालं होतं तिथे गोपीचंद पडळकर सध्या दाखल झालेत। त्याचबरोबर त्यांच्यावर सदाभाऊ खोत सुद्धा आहेत। आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी ईव्हीएमच्या निषेधार्थ नव्हे तर ईव्हीएमला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन तिथे सुरू केलेलं आहे। आणि सध्या ईव्हीएम संदर्भामध्ये जे आंदोलन मार्कडवाडीमध्ये चाललंय त्याचा एक दुसरा अँगल, एक दुसरी दिशा ते लोकांसमोर आणतायत। आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत याच संदर्भात आहेत। सुनील, आज मार्कडवाडीमध्ये दोन वेगवेगळ्या बाजूने आंदोलन होणार आहेत, दोन वेगवेगळ्या बाजूने ईव्हीएम संदर्भात मतं मांडली जाणार आहेत। काय अपडेट आहे? सध्या सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तिथे दाखल झालेत। आता बैलगाडीतून वरा मोठी मिरवणूक काढत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर समाजस्थानी पोहोचलेले आहेत। खूप मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जमात आलेले आहे। शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेला काय उत्तर देतात हे पाहायला आज दुपारी 3 वाजता नाना पटोले येणार आहेत। त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांना सुनील, आपला आवाज येत नाहीये पण तिथे प्रचंड गदारोळ आहे। तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक समर्थनासाठी सुद्धा जमलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आवाज येतोय आम्ही पाहतोय। आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। पण या दृश्यांमधून आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांचं कार्यकर्त्यांनी अतिशय वाजत गाजत इकडे स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत। दोघ जण हातात ईव्हीएम घेऊन ईव्हीएमचं समर्थन करतायत। त्याचबरोबर माजी आमदार राम सातपुते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये मार्कडवाडीमध्ये आंदोलन झालं होतं। उत्तम जानकर हे इथले जिंकलेले आमदार आहेत, परंतु तरीही त्यांना पुरेशी मतं पडली नाहीत म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या समर्थनासाठी बॅलेट पेपरवरती पुन्हा एकदा मतदान करण्याचा पवित्रा घेतला होता। तशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे ते आंदोलन पुढे पार पडलं नाही। तरी सुद्धा मार्कडवाडीमध्ये अजूनही हा विषय धगधगतोय। कालच शरद पवार हे सुद्धा मार्कडवाडीमध्ये गेले होते, तिथे त्यांनी सभा घेतली। ईव्हीएम विरोधातल्या तिथल्या लोकांच्या संवेदना या सभेमध्ये अगदी सर्वसामान्यांनी सुद्धा व्यक्त केल्या होत्या। मात्र आज मार्कडवाडीमध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन होतंय आणि ईव्हीएमला समर्थन करण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन होतंय। त्यासाठी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर ईव्हीएमचं मशीन घेऊन तिथे मंचावरती पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर राम सातपुते जे इथले माजी आमदार आहेत ते सुद्धा मंचावर आहेत। आता कशा पद्धतीने हे लोकांना संबोधित करतील याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। ईव्हीएमची प्रतिकृती घेऊन हे दोघंही मंचावरती पोहोचले। दरम्यान आज नाना पटोले सुद्धा मार्कडवाडीमध्ये येणार आहेत, त्यामुळे इथलं वातावरण तापेल का काय अशी एक भीती सध्या तिथल्या स्थानिक लोकांमध्ये आहे। विधानसभेचा निकाल लागताच काही दिवसातच विरोधकांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी विविध पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत, विविध पद्धतीची आंदोलनं केली जात आहेत। यामध्ये धोपट मार्गाने जाऊन न्यायालयामध्ये सुद्धा कुठली याचिका दाखल करायची का याबद्दल सुद्धा महाविकास आघाडीतल्या वरिष्ठांमध्ये सातत्याने चर्चा होताना दिसतायत। तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडनं जेव्हा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला विजय प्राप्त झाला होता, यश प्राप्त झालं होतं, तेव्हा मात्र ईव्हीएम चांगलं होतं, परंतु आता ईव्हीएमच्या संदर्भामध्ये इतके प्रश्न का उपस्थित केले जात आहेत अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण केला जातो। आणि म्हणूनच या मुद्द्यावर बोलण्यासाठी आज मार्कडवाडीमध्ये भाजपने सुद्धा आपले मुद्दे मांडण्यासाठी शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आज इथे दाखल झालेले आहेत। ईव्हीएमची प्रतिकृती घेऊन ते मंचावरती बसलेले आहेत, त्यांचं स्वागत होताना आपण पाहतोय। सोबतीला राम सातपुते सुद्धा आहेत आणि आता ईव्हीएम मशीन बद्दलची आपली भूमिका ते थोड्याच वेळात मांडतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।